नमस्कार. देवा सोनाळकर भ्रष्टाचार विरोधी आक्रमक समिती महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष यांच्या वतीने आपल्यासमोर एक अत्यंत गंभीर आणि महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी उभे राहिले आहेत. सर्वप्रथम शांताबाई शिवशंकर आरळी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज जत आणि समता आश्रमशाळा उमदी येथील विद्यार्थ्यांवर विषबाधा होण्याचा घटनाक्रम त्याचा तपास लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आणखी एक अत्यंत गंभीर बाब म्हणजे सिनर्जी हॉस्पिटल आणि सेवा सदन हॉस्पिटल मिरज येथील महात्मा फुले जीवनार्थ आरोग्य योजनेत करोडो रुपयांचा घोटाळा झाला आहे. हे सर्व प्रकरणे निपटून यायला हवी आणि त्यासाठी आपल्याला एकच मार्ग आहे, तात्काळ SIT चौकशी आणि या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा. आणि म्हणूनच या प्रकरणी भ्रष्टाचार विरोधी आक्रमक समिती आगामी अधिवेशनात घंटानाद आंदोलन करणार आहेत. हे आंदोलन केवळ या प्रकरणांची चौकशी करण्यासाठीच नाही, तर संपूर्ण राज्यातील भ्रष्टाचार विरोधी लढ्याची ताकद दाखवण्यासाठी होणार आहे, असे देवा सोनाळकर यांनी बोलताना सांगण्यात आले. धन्यवाद. जय शिवराय. मी सुखदेव आयवळे उर्फ देवा सोनाळकर, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा सांगली जिल्हा सरचिटणीस, हिंदू राष्ट्र समितीचा महाराष्ट्राचा संयोजक, अशा विविध अनेक पदावरती मी काम करत आहे. अशा असताना मी फक्त अन्यायाला वाचा फोडणे आणि ज्या गोष्टीवर म्हणजे भ्रष्टाचार वगैरे होतो ह्या गोष्टीबाबत मी सांगतो तुम्हाला. समता आश्रमशाळा उमदी ही शाळा जी इतर मागास बहुजन कल्याण अंतर्गत ही शाळा चालवली जाते. ह्या शाळेमध्ये हे फक्त NT ह्या जमातीतल्या लोकांच्यासाठी आहे. तर ह्याच्यामध्ये धनगर, सनगर, हटकर, लमाण अशा भटक्या जातींची मुलं तिथे शाळेला आहेत. तर अशा असताना ह्या विद्यार्थ्यांच्या पालकांना किंवा ह्या जमातीतल्या आमदार, खासदार, मंत्री किंवा जे स्वतःला नेते म्हणून मिरवतात, बिनअकलीचे जे नेते म्हणून जत तालुक्यात मिरवतात, कुणाची तरी गुलामी करतात, तर ह्यांनी ह्या समता आश्रमशाळेमधील विद्यार्थ्यांवर 200-300च्या वर मुलांना विषबाधा झाली होती. तर ह्या संस्थेचे जे संस्थापक आहेत वर्तेकर म्हणून, हे स्वतःला एक मोठे नेते आणि की जणू काही ह्यांचे बायकापोरं कामाला पाठवून किंवा हे कुठंतरी कामाला जाऊन ह्या विद्यार्थ्यांना जगवतात असं वाटतंय. आणि ह्याचं ह्या लोकांना पालकांच्या वाटतंय की हेच आमच्या मुलांना सांभाळ करतात. तर असे नसताना हे इतर बहुजन मागास कल्याणची हे अंतर्गत ही हे आहे म्हणजे वसतिगृह आहे. ह्या वसतिगृहावरती देखभाल करण्यासाठी कुशल गायकवाड म्हणून विभागीय संचालक आहेत. धनश्री बांबोरे ह्या सहाय्यक संचालिका आहेत सांगलीच्या. आणि गायत्री फडणीस ह्या निरीक्षक आहेत. तर हे करप्टेड सगळे अधिकारी आहेत. आणि ह्यांना जी विषबाधेचा प्रकरण झाला ह्याबाबत मी मुंबई आझाद मैदानाला 9 दिवस उपोषण झाले. तरी ह्याबाबत कुठल्याही भटक्या विमुक्त लोकातले नेते किंवा आमदार, खासदार किंवा स्वतःला प्रतिनिधी समजणारे हे म्हणजे ह्यांचे भावले आहेत ह्या संस्था चालकाचे, असे मला वाटते. तर दुसरा मुद्दा असा आहे की सांगली सिनर्जी हॉस्पिटल आणि सेवा सदन हॉस्पिटल इथे रुग्णांना लुटलं जाते. रुग्णांच्या अक्षरशः महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेमध्ये करोडो रुपयाचा घोटाळा आहे. ह्याला पाठीशी घालणारे सांगली सिव्हिल सर्जनचे विक्रमसिंह कदम आणि सांगली मिरज कुप्पडचे वैभव पाटील. तर जिल्हाधिकारीच्या अंतर्गत थोड्याच अंतरावरती ही हॉस्पिटल आहे, तिथं करोडोचा घोटाळा होती. सांगली सिव्हिल सर्जन किंवा महात्मा फुले जीवनदायी योजनेचे समन्वयक वगैरे मुख्यमंत्री साहित्य सचिव आहेत, कलेक्टर, त्यांनी कधीही ह्याबाबत कधीही तिथं जाऊन रुग्णांची चौकशी किंवा येणारा निधी. तर आता मला हे सांगायचं आहे की महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेमध्ये 5 वर्षामध्ये किती सेवा सदन आणि सिनर्जी हॉस्पिटलमध्ये किती मुख्यमंत्री साहित्य योजना, महाराष्ट्र शासनाचे जे योजने, तर ह्याच्यामध्ये किती रुग्णांना लाभ दिला आणि किती रुग्णांच्या वरती किती खर्च झाला. महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री साहित्य निधी असू दे इतर योजनेमध्ये तर किती रुपये आले आणि कुठल्या पेशंटवरती खर्च झाला आणि किती दिवस पेशंट ॲडमिट होता त्याच्यावरती काय काय इलाज केले, त्याच्यावर कुठले कुठले म्हणजे
सर्जरी केले, ऑपरेशन केले, ह्या सर्व माहिती मला तात्काळ मिळाले पाहिजे. तर ह्यासाठी जनतेने आणि रुग्णांनी, हे माझं कोणी रुग्ण तिथं ॲडमिट नाही किंवा समता हायस्कूल आश्रमशाळा उमदी ह्यातही माझा कुठलाही नातेवाईक किंवा पैबान तिथं किंवा माझ्या घरातले कोणी मुलांचं ॲडमिशन नाही. माझं असतं तर त्यांच्या आईला घोडा लावला असतो मी. तर अशा असताना दुसरं की शांताबाई शिवशंकर आरळी हे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज जर तिथे असताना ह्याबाबत विद्यार्थ्यांच्या पालकांना कुठलंही सोयीसूचक नाही असं मला वाटतंय. कारण ह्याच्यात भ्रष्टाचारी डॉक्टर हे तिथं प्राध्यापक म्हणून येऊन विद्यार्थ्यांवर शिकवतात. ते खरोखरच शिकवतात का फक्त म्हणजे फसवणूक करत आहे. ह्याचा जो मुख्य सूत्रधार आहे शांताबाई शिवशंकर आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचा हा डॉक्टर रवींद्र आरळे आहे. तिथील जे प्राचार्य म्हणून नाम म्हणजे हे आहे की बाबा ते खरोखर आहे का नाही, शासन दरबारी तिथल्या शिक्षकाची नोंद आहे का नाही, प्राध्यापकाची नोंद आहे का नाही, तिथला कर्मचारी स्टाफ किती आहे, ह्याबाबत महाराष्ट्र शासनाचे अधिकृत त्यांना मान्यता आहे का नाही. पण पुणे, शिराळा अशा इतर भागातील बनावट प्राध्यापक म्हणून तिथे येतात विद्यार्थ्यांना की आयुर्वेदिकचे आम्ही, तर त्या सर्वच्या सर्व जे बनावट प्राध्यापक आहेत त्यांचे सर्व पुरावे माझ्याजवळ आहेत. आणि ह्याबाबत मी पूर्णपणे आवाज उठवला आहे. 9 दिवस सलग आझाद मैदान येथे उपोषणाला बसलेलो आहे. 2/1/2025 पासून 10/1/2025 पर्यंत उपोषण बसलेलं आहे. तर आता येणाऱ्या अधिवेशनामध्ये आता 15 दिवसात 8 दिवसात अधिवेशन चालू होईल. ह्या अधिवेशनामध्ये मी मोठा घंटानाद आंदोलन करणार आहे. कारण ह्याच्यामध्ये किती पालक जागे आहेत, किती सामाजिक जागा आहे हे मला आता ह्याच्यावरून कळणार आहे. नाहीतर आम्हाला काही गरज नाही, तुमचे सगळे मरून जातील. तुमचे आम्हाला माझं कोण जर असेल तर त्या संस्थापकाला बी आणि ह्या डॉक्टरला बी सगळ्यांना घोडा बी लावला असतो आणि ते बी रेटचा. कारण माझं कोण नाही, फक्त तुमच्यासाठी चाललेलं आहे, जनतेसाठी चाललेलं आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्रित येऊन येणाऱ्या अधिवेशनामध्ये घंटानाद आंदोलन करणार आहे. ह्याची दखल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ह्यांनी तात्काळ दखल घ्यावी, या चौकशी तात्काळ लावावी आणि ह्या सर्वांना जेलमध्ये लावावे, सर्वांच्यावर कारवाई व्हावी एवढं बोलतो. आणि पुढील जे माझं काही बोलणं आहे ते पुढील बोलेन. तर मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज मी इथे हे बघा, इथं बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे वसतिगृहाच्या जे समता आश्रमशाळा उमदी आणि उटगी येथील आश्रमशाळा, दरीबडची येथील तांडा येथील आश्रमशाळा इथे मी आज अनेक दिवसापासून येत असताना येथील जे सहाय्यक संचालक वसतिगृहाचे जे आहेत त्या धनश्री बांबोरे मॅडम ह्या सतत गैरहजर असतात. तसेच त्यांचे निरीक्षक म्हणून जे आहेत तेही सतत ऑफिसमध्ये नसतात, गैरहजर असतात. आता मी ऑफिसमध्ये येऊन त्यांना त्या अर्ज देणे आणि त्या संबंधित विषबाधा प्रकरण आश्रमशाळा उमदी येथे झाली होती त्याच्याबद्दलचा अहवाल मागण्यासाठी आले असताना हे अधिकारी एवढे टाळाटाळ करतात की सतत गैरहजर असतात. आणि त्यांच्या असं म्हणणं, मी आता अर्ज दिलेला असताना त्या ऑफिसमध्ये वरिष्ठ अधिकारी असून हे सहाय्यक संचालक असून यांची भाषा आणि ही मी मगरूर त्यांच्या आता मी त्यांना फोनवरती त्यांच्या दोघींनी मॅडमच्या फोनवरती मी बोललेलं आहे. तरी त्यांची बोलण्याची भाषा म्हणजे असं आहे की ह्यांची प्रॉपर्टी ऑफिस आहे किंवा प्रॉपर्टी मालमत्ता आहे. त्यांनी इथला कुठलाही रजेचा अर्ज वगैरे दिलेला नाही, कसलीही प्रक्रिया केलेली नाही, रजा वगैरे त्यांची मंजूर झालेली नाही. पण हे अनेक दिवसापासून सतत इथे गैरहजर असतात. ह्याची माननीय आता सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट साहेब मंत्री महोदय यांनी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आणि एकनाथजी शिंदे साहेब यांनी ह्या सांगलीच्या सामाजिक न्याय भवनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे हे म्हणजे सहाय्यक संचालक आणि निरीक्षक किंवा ह्यांचे कुशल गायकवाड म्हणून जे पुण्याचे सामाजिक न्याय भवनचे जे अधिकारी आहेत ह्यांचे सगळे ह्या आश्रमशाळा जत तालुक्यातील जे समता आश्रमशाळा उमदी आणि उटगी येथील आश्रमशाळा आणि दरीबडची लमानतांडा येथील आश्रमशाळा ह्यांना पूर्ण ह्यांची लांगेबंदी आहेत. ह्यांना विद्यार्थ्यांच्यावरचा होणारा जो अन्याय आहे, विद्यार्थ्यांना आता सध्या तिथं अशी परिस्थिती आहे की त्या विद्यार्थ्यांना स्नानगृहासाठी
जागा नाही, गरम पाण्याची सोय नाही, कडाक्याची थंडी चालू असताना ह्या विद्यार्थ्यांना एका टाकीखाली आंघोळ करावी लागते. ही शरमेची बाब आहे. शौचालयासाठी जाण्यासाठी त्यांना जागा नाही. अशातने ते लहान लहान विद्यार्थी 5वी 6वी 12वीपर्यंतचे विद्यार्थी आहेत. ह्यांना ही ऊसतोडी मजुरांचे मुलं आहेत. तरी हे सर्व जे अधिकारी आहेत, सहाय्यक संचालक धनश्री भांबोरे मॅडम, सहाय्यक निरीक्षक म्हणून जे आहेत त्या फडणवीस मॅडम, आणि हे पुण्याचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत कुशाल गायकवाड म्हणून जे आहेत, ह्यांची सखोलात सखोल चौकशी झाली पाहिजे. कारण हे कधीही ऑफिसमध्ये नसतात आणि फोनवर बोलण्याची भाषा जर त्यांची बघितलं, त्यांचे पूर्ण रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. आता हे मी आता जिल्हाधिकाऱ्यांना आणि सामाजिक न्यायमंत्र्यांना आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना हे दावणार आहे. याच्यावरती तात्काळ ॲक्शन घेऊन त्यांना सेवेतून निलंबित करण्यात यावे. कारण ह्या अधिकाऱ्यांचे ह्या संबंधित आश्रमशाळेचे लागेबंदी आहेत आणि हे लागेबंदी म्हणजे ह्यांच्या आर्थिक देवाणघेवाण आहे. त्यामुळे झालेल्या प्रकरणात दडपण्याचा प्रकार हा यांचा आहे. त्यामुळे मी आज त्यांना लेखी अर्जही दिलेला आहे. या अर्जामध्ये नमूद करत असताना त्यांची उडवडीची भाषा आणि बघण्याची भाषा, सध्या जरी हे आता वाजलेल्या टायमिंगनुसार, आता वाजले बघा 12:30पर्यंत एकही अधिकारी नाही. ज्या आधी किती दिवसापासून हे नाही, ते हे गडप असतात. फक्त पगार लुटणे आणि ह्यांनी स्वतःची प्रॉपर्टी समजलेली आहे. त्यानुसार आत्ता मंत्री महोदयांनी ह्याच्यावरती तात्काळ दखल घ्यावी. जय शिवराय. सन 2025मध्ये 2/1/2025ला आझाद मैदान येथे उपोषणला बसलो होतो. तर त्यात माझ्या मागण्या होत्या की जत येथील शांताबाई शिवशंकर आरळी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजची बनावट प्राध्यापकांची चौकशी, आणि दुसरा मुद्दा सांगली मिरज कुपट चंदनवाडी हद्दीतील सेवा सदन हॉस्पिटल व सिनर्जी हॉस्पिटल ह्यांचे महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेतील रुग्णांची लूट करून शासनाच्या तिजोरीवर करोड रुपयाचा घोटाळा घालणारे जतचे डॉक्टर रवींद्र आरळी व सेवा सदनचे रविकांत पाटील ह्यांची SIT व निवृत्त न्यायाधीश मार्फत चौकशी झाली पाहिजे. शहरी चौकशी झाली पाहिजे. त्यासाठी मी तेथे उपोषणाला बसलो असतो. व जत तालुक्यातील उमटी येथील समता आश्रमशाळा येथे 200च्या वर मुलांना विषबाधा झाली होती. त्याबाबत इतर मागास बहुजन कल्याणचे सहाय्यक संचालिका धनश्री भांबोरे, सहाय्यक निरीक्षिका गायत्री फडणीस व संचालक कुशल गायकवाड पुणे यांच्यावर तात्काळ कारवाई करावी व ज्या विषबाधा झालेले संस्थेवरती चा परवाना रद्द करण्यात यावा व त्याचे अद्याप अहवाल देण्यात आलेला नाही व झालेली कारवाई दडपण्यात आलेली आहे. त्यासाठी मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेतलेली आहे. तसेच सामाजिक न्याय भवनचे संजय शिरसाट साहेब, इतर मागास बहुजन कल्याणचे अतुल साहेब साहेब व वैद्यकीय शिक्षणचे हसन मुश्रीफ साहेब यांनाही रितसर लेखी पत्र कळवलेले आहे. त्यानुसार तपासाची चौकशी सुरू झालेली आहे. यावरती सर्व प्रकरणाची CIDची SITची व निवृत्त न्यायाधीशाची आपण मागणी केलेली आहे. त्या प्रकारे त्याची तात्काळ पूर्तता करण्यासाठी मी हीच दिनांक 2/1/2025 रोजी बसलो असताना मी 9/1/2025 रोजी महाराष्ट्र शासनाला रितसर पत्र दिलेलं आहे. जर ह्याच्यावरती तात्काळ चौकशीचा मार्ग अवलंबावा व याची चौकशी, जर हे प्रकरण जर लवकरात लवकर नाही घेतलं तर मी येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये घंटानाद आंदोलन करून महाराष्ट्र शासनाला जाग करून ह्याच्या झालेल्या प्रकरणावरची ताबडतोब चौकशी लावण्यासाठी मी रितसर मंत्रालयात आणि ज्या त्या विभागाला पत्र दिलेले आहे. त्यानुसार मी सांगलीचे जिल्हा पोलीस प्रमुख SP साहेबांनी दिलेले आहे आणि मी आज दिनांक 15/1/2025 रोजी जिल्हाधिकारी साहेब सांगली यांनाही रितसर लेखी निवेदन दिलेले आहे. तरी ह्या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होऊन ह्या सर्व संस्थेवरती प्रशासक नेमावा आणि ह्याची तात्काळ दखल घेऊन संस्थेच्या ज्या विभागाच्या आहेत त्यांच्यावरती तात्काळ कारवाई करून ह्यांच्या संपत्तीची मालमत्तेची चौकशी व्हावी एवढं बोलतो. जय हिंद, जय शिवराय, जय महाराष्ट्र.